नमस्कार मंडळी, आंबाडीच्या भाजीची भाकर खूप आंबट होते म्हणून भाकर कधी ट्राय केली की नाही? तर अशा पद्धतीने बनवा अजिबात आंबट न होणारी खमंग आंबाडीची भाकर. त्यावरती मस्त हिरव्या मिरचीचा ठेचा, अप्रतिम असा बेत होतो. चला तर याला लागणारे साहित्य पाहूया. इथे आंबाडीच्या 2 जुड्याची असे आंबाडीचे पाने तोडून घेतले आणि छान 2-3 पाण्याने धुवून घेतले. गॅसवर कढईत गरम पाणी ठेवले होते. त्यामध्ये धुतलेले आंबाडीचे पाने आपल्याला 3 ते 4 मिनिट चांगले उकळून घ्यायचे आहेत. गरम पाण्यात पाने टाकल्यानंतर उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून 3 ते 4 मिनिट हे पाणी उकळून घ्यायचे. तसेच 5 मिनिटं झाकून ठेवायचे. त्यानंतर चाळणीत असे टाकून याचे पाणी निथरून घ्यायचे. संपूर्ण पाणी काढून टाकायचे. नंतर गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हे उकडलेली आंबाडीची भाजी टाकून पल्स मोडवर ही बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही हाताने चुरली तरी चालेल. आता कोपरामध्ये 2 वाट्या ज्वारीचे पीठ घेतले. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि ठेचा आवडत असेल तर टाका, मी टाकला नाही. आणि 1 वाटी उकळून बारीक केलेली आंबाडीची भाजी यात टाकून घ्यायची. कोण्या मंडळींना जास्त आंबट चालत नसेल तर पाऊण वाटी किंवा अर्धी वाटीच आंबाडीची उकळलेली भाजी या ज्वारीच्या पिठात टाकायची. थोडं थोडं पाणी टाकून हा गोळा मळून घ्यायचा. या पुढची स्टेप, आपण जशी भाकरीला गोळा मळतो त्याचप्रमाणे हा गोळा चांगला मळून घ्यायचा आहे. असं मळून घेतल्यामुळे आपली भाकरी काठाने चिरत नाही. आता याची चाकी करून घ्यायची. पोळपाटावर आपल्याला ज्वारीचे पीठच टाकून घ्यायचे आहे. त्यावर हे चाकी ठेवायची. बोटांना ज्वारीचे पीठ लावून मस्त काठाने बोटं फिरवत ही भाकर आपल्याला छान थापून घ्यायची आहे. तर इथे आपली आंबाडीची भाकर थापून झाली. तव्यावरती थोडंसं तेल लावून कापडाने पुसून घेतलं. तव्यावरती थापलेली भाकर टाकून घेतली. भाकरीवरती थोडंसं पाणी टाकून छान पसरवून घेतलं. त्यामुळे भाकर उलत नाही. आता भाकर वरच्या साईडने सेट झाली की काठाने मोकळी करून पलटी करून घ्यायची. पलटी केल्यानंतर थोडेसे मीडियम आचेवर ही भाकरी 1 ते 2 मिनिट शेकून घ्यायची. शेकून घेतल्यानंतर जी भाकरीची समोरची साईड आहे ती तव्यावर किंवा अशी शेगडीवर ठेवून शेकून घ्यायची आहे. छान भाकरी फुलते आणि छान भाकरीवर पोपडाही येतो. तर इथे आंबट न होणारी खमंग अशी आंबाडीची भाकर तयार झालेली आहे. नक्की करून पहा.